ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। वनताराने हत्तीबाबत सर्वोच्च न्यायालय किंवा पेटाकडे मागणी केलेली नाही। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानेच वनतारामध्ये हत्ती आलाय। काल देखील वनतारांना ऑफिशियल प्रेस नोट काढून सकारात्मक असल्याचं सांगितलं असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली। तसंच लोकभावनेला ठेच पोहोचवणं हे आमचं काम नाही, आम्हाला लोकांच्या भावनांना ठेच पोहोचवायची नाहीये, आम्ही प्राण्यांच्या संवर्धनासाठी करतोय असं वनतारानं सांगितलं असल्याची माहिती देखील खासदार धैर्यशील माने यांनी दिली। पेटाच्या मागणीमुळे आणि सर्वोच्च न्यायालयानं पेटाच्या मागणीला सकारात्मक भूमिका घेतली। पेटानं मागणी करत असताना देशामध्ये कितीतरी एन्क्लोजर्स आहेत, महाराष्ट्रामध्ये आहे, ह्या एन्क्लोजर्समध्ये जाण्याला सुद्धा त्या ठिकाणी मुभा होती, पण एक नाव घालून त्या ठिकाणी ते देण्यात आलं। त्याच्यामुळे हा खऱ्या अर्थानं रोष त्याच्यावर येतोय। पण कालच वनतारानं त्याच्यामध्ये उल्लेख केला की आम्ही कुठलीही मागणी केलेली नाही। त्यांचं ऑफिशियल प्रेस नोटवर त्यांनी सांगितलं आम्ही कुठलीही पेटाकडे मागणी केलेली नाही, सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केली नाही, पर्यायानं आमच्याकडेच त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं आलं। जर आणि इथं येऊन सुद्धा त्यांनी आम्हाला लोकप्रतिनिधींच्या समोर सांगितलं की आम्ही ह्या बाबतीत सकारात्मक आहोत, लोकभावनेला ठेच पोहोचवणं हे आमचं काम नाही, आम्हाला लोकांच्या भावना आहत करायच्या नाहीत, आम्ही प्राण्यांच्या संवर्धनासाठी हे करतोय। या बातमी